काय करतो रे? मेहंदी काढतो. कोणाला? आधी मेहंदी काढते मी. आजीच्या हातावर. काय तयारी चालू आहे आई? आता वडापाव करायचे ते बटाटे उकडले, कांदा चिरला, वैष्णवी कोणत्या खुशीत आहे वडापाव आज? कोथिंबीर. कोणत्या खुशीमध्ये आहे आज वडापाव? म्हणा थँक्यू. येत नाही ना रे. असं म्हणा नुसतं थँक्यू सगळ्यांना. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशी सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यांचे सगळ्यात पहिले तर सगळ्यांचे मनापासून आभार, कारण आज झालेले आपले 50,000 सबस्क्रायबर, ते पण फक्त आमच्या आजीमुळे. तसं सगळ्यांचं योगदान आहे, पण सगळ्यात जास्त आमच्या आजीचं योगदान आहे. काय? हॅपी बर्थडे. कोणाचा हॅपी बर्थडे? आधीचा म्हणा हॅपी बर्थडे म्हणून त्यांना. हॅपी बर्थडे म्हणू का? हॅपी बर्थडे आजी. तू म्हण आता, तू म्हण ना. मला हे करायचंय. तू म्हणत नाही का आजीला हॅपी बर्थडे? जाऊ दे आजी, तिला केक देऊ नका. दे. म्हण मग हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. शेवू लागते. तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, कारण सगळ्यांनी एवढा सपोर्ट दाखवला, सगळ्यांनी एवढे आपल्याला प्रतिसाद दिलाय. तर अशाच प्रकारे आजीचे अजून नवीन व्हिडिओ बनवण्याला म्हणजे मला आनंद होणार आहे. कारण काय आहे माहिती आहे का, आजीचा व्हिडिओ बनवायचा म्हणजे आजीला 1-2 तास तरी असं शांततेत बोलावं लागतं, बसावं लागतं. त्यावेळेस नाही आजीचा मूड नसेल ना तर त्या बनवतच नाही. पण ठीक आहे, चला प्रयत्न करू आपण असेच आजीचे व्हिडिओ बनवायचे, ह्याच आठवणी आजीच्या साठवून ठेवण्याच्या, हेच प्रयत्न करणार आहे आपण. आणि ह्या दोघींची जी काय मग दवाखान्यात जायचं, कोणाला न्यायचं दवाखान्यात? आजीला का? आजीला खोकला आला, पाणी आणायला चालली तिकडं. तर चला, आज आपला सेलिब्रेशनचा पण व्हिडिओ राहणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये. काय करते दीदी? व्हिडिओ घेतो ना तुझा. तू दूध चहा पितीये, खाली तसे पाव टाकून दिले. आवडत नाही तुला? पण थंडी नाही वाजली का? हा पिलो. इकडं काय तयारी चालू आहे? आता वडापाव करायचे ते बटाटे उकडले, कांदा चिरला, वैष्णवी कोणत्या खुशीत आहे वडापाव आज? कोथिंबीर. कोणत्या खुशीमध्ये आहे आज वडापाव? तर आज आमचे पूर्ण 50,000 म्हणजे आपले सगळ्यांचे पूर्ण 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले. त्या खुशीत आम्ही आजीबाईचा सगळ्यात मोलाचा वाटा आजीबाईचा आहे, आणि त्याच्यामुळे आजीला आवडणारे वडापाव करण्याचा प्लॅन आजचा आहे. तर अगं दाताची गरज नाही, ते हळूहळू खातात त्या. तसं खात्या? कसं खाते ते दाखवत बाप्पा. शेंबूड कसं खाते मागे लवकर. आई, आज 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, जे की आपले आई 6 महिन्यात आपले फक्त 20,000 का 22,000 झाले होते ना. आपण पुण्याला चांगलं चालू केले होते. हा, तर इथं आलो ना, आजीचा व्हिडिओ टाकला नाही का आता 15 दिवसाआधी, त्या व्हिडिओनं डायरेक्ट दिले 25,000. पहिले 23 का 24 होते, 25-26,000 दिले. नाही, जास्त झाले, 23 का 24 झाले. ओ काय मेहंदीचा कोण नको. हे बघ कसे हात रंगवले माझे, सगळे डाग पडले हातात. मग उद्या मारून काढा. थंड आहे दीदी. तर अशा प्रकारे आजीचा व्हिडिओ चालला आणि सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सगळेजण म्हणताय की आजीचा अजून व्हिडिओ काढा, पण आजीच्या मूडनुसार व्हिडिओ काढावा लागतो. कधी पण व्हिडिओ काढला तर त्यांना जमत नाही, नाही का. मला कॉमेडी व्हिडिओ त्यांच्यासोबत घ्यायची इच्छा होती, पण कसं आहे, त्या एखाद्या दिवशी घेतलं तर घेऊ देतात, नाही तर मग व्हिडिओ घेऊ देत नाही. त्यांचा मूड नसला तर बोलत नाही व्यवस्थित. आणि सगळ्या जणांचं म्हणणं आहे की नाटी आई, भरपूर कमेंट अशी आहे की त्यांना सोन्याची ती 1 ग्रॅमवाली अंगठी आणून दे. त्या जर आणली ना, तो मला सांगतोय, आता मला माहिती आहे आजीचा विषय, त्या 8 दिवस झोपणार नाही, माहिती आहे का.
द्या. एवढी भीती वाटते त्यांना. आणू काय सगळ्याला दाखवलं. हा हा ना. आणू का हा. चला ठीक आहे. तर सगळ्यांचं म्हणणं आहे, आईचं बी म्हणणं आहे, वैष्णवी आणायला पाहिजे का. फॅमिली 50,000 कंप्लीट झाल्याबद्दल सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू म्हण सगळ्यांना. थँक्यू म्हण बाई. दीदी थँक्यू म्हणणं पटकन. मग मी देते ना तुला काय द्यायचं तर म्हण पटकन. तू बोलतीये सगळं थँक्यू म्हणत नाही का. म्हण थँक्यू. थँक्यू. थँक्यू सगळ्यांना. म्हण म्हण बिला. आजी हाय पण कर बरं, हाय कर म्हणते, सगळ्यांना. आजी पण म्हणते, म्हण पटकन. पूर्ण जा. तुम्हाला सांगतोय व्हिडिओ जरा कमी झाले आणि थँक्यू म्हण. थँक्यू. थँक्यू. तर काय झालं, व्हिडिओ कमी झाले त्याच्यामुळे हिचं बोलण्याचं बी जरा कमी कमी होतंय. पण आता ते कंटिन्यू ठेवायचं प्लॅन करणं यार वैष्णवी, जरा कंटिन्यू व्हिडिओ. ती बघ की आता बोल ना, पहिले किती व्यवस्थित बोलत होती. आणि आज आजीच्या आवडीचे वडापाव आहे काय? आणि नाटीचं बघू आता. त्यांच्या नाटी तर आहेच त्यांना, नाही का. दोन्ही. मला शिजव. हा नाटी मस्त त्यांना आता संक्रांतीला याला कधीतरी त्यांना मस्त झाला नाटी गिटी. आणि होईल तोपर्यंत त्यांना जे आवडतं ना वैष्णवी ते पटकन करून द्यायचं. काय हरभऱ्याची भाजी, ठेचा, आवडीचं द्यायचं काय नाही होत, जाऊ दे. धपाटे केले होते ना त्या दिवशी. काय द्यायचं दीदी तुला, काय द्यायचं. उद्या करू दुसरं. आज मस्त आज केक आणायचा आहे आपल्याला. आज सेलिब्रेशन करूया थोडं, कारण 50,000 केक म्हणजे लय मोठा टप्पा आहे. सोपं नाही ही गोष्ट, पण त्या आजीमुळं झाली आहे. आमच्याकडून पण झाली असती पण वेळ लागला असता, त्याच्यामुळं आमच्या आजीमुळं झालेली ती. तर त्याचा आनंद वेगळा आहे त्यांच्याच हातानं. त्यांच्या व्हिडिओमुळं आणि म्हणजे इतके दीदीच्या हातानं आपल्याला केक कापशील का तू. हा मग थँक्यू म्हण सगळ्यांना. थँक्यू मग. म्हण मोठ्यानं म्हण. म्हण पटकन केक आणणार म्हणते. म्हण पटकन. म्हण दीदी, पुढे समोर बघ. म्हण ना दीदी. फसली का. हा, दीदी म्हण आता, म्हण. हा थँक्यू. थँक्यू. हाय कर एकदा सगळ्यांना. हाय कर. पण थँक्यू म्हण. थँक्यू. म्हण ना. म्हणायचं नाही तुला. आजी म्हणते ते बघ आजी खायचा आली. का? केक नाही खायचा तुला. केक नाही खायचा का. मग म्हणणं पटकन. आवडीला देऊन टाका. नको जाऊ दे, जाऊ दे, तिची इच्छा नाही. थँक्यू. 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 आजी वडापाव करायलो करा बाबा. खासान ना. काय झालं नाही खायला. त्यांना म्हणलं काय नको. थँक्यू म्हणा. तसं म्हणू मला येईन का. हा म्हणा थँक्यू. येत नाही ना रे. असं म्हणा नुसतं. थँक्यू सगळ्यांना काय. म्हणा. थँक्यू. चालू म्हण. थँक्यू म्हण. चालू कर. थँक्यू सावर का. सगळ्यांना. सगळे आमचे 50,000 झाले. कोणाचे. आपले 50,000 झाले. बरं झालं रे. जावं. पैसे नाही. का. पैसे नाही बरं. मग काय. बघणारे 50,000 झाले आपल्याला. बरं झालं रे. काही देतेत का. हा काही देतेत काय पाहिजे. पैसे. पैसे कशाला लागते तुम्हाला. मग काय पाहिजे कशाला पाहिजे. 50,000 रुपये 50,000 लोकांनी बघितलं ना, हा, तर तुम्हाला म्हणलं ना तुमचे पैसे आलेले 5,000 रुपये, हा. नाही का. तुम्हाला काहीतरी आणतो ना त्याचं करू. मला काय आणतो बापा. आहे का. मग आता नाही आणायचं का दी माझ्याजवळ पैसे का. हा. ठीक आहे. हे बघा सगळेजण म्हणे की आजीला अंगठी आण अंगठी आण. मी आता अंगठीचा प्लॅन केला होता, पण आता त्या म्हणते की पैसे पाहिजे. तर आज त्यांच्याकडे पैसे देऊन टाकू आपण, नाही का. हा. मग रोज व्हिडिओ घ्यावा लागे ना. मी का. हा मला काय येईल बाबा. टमी आणि तुम्ही. थँक्यू. टमी आणि तुम्ही दोघी जणी. ही द्यायला म्हणाला थँक्यू. मग मी म्हणली ना ती त्या म्हणलं ना आजी. तू म्हणा. तर चला हे सगळं झाल्यानंतर मी भेटतो तुम्हाला लगेच, कारण वडापाव आता पहिले आजीला. आमच्या आईचं असं पाहिजे. हा? उद्या घ्या आमचं दार. कधी झाली आहे तू. परवा सकाळी. हो का. सोमवारी सकाळी. ओ ते शिवराप्पा काय म्हणे. जायचं का दीदी. नको. आजीला थँक्यू म्हण बरं. ए दीदी आजीला थँक्यू म्हण बरं.
थँक्यू थँक्यू म्हण थँक्यू. ते बघ कशा म्हणतात, तसं नको. आजी बघ किती छान म्हणतात थँक्यू. काय झालं रडायला? थँक्यू म्हणून. झोपायचं? सकाळ झाली आता. आजी स्वेटर गिटर आणायचं का? हाय बाबा मला काय करायचं. स्वेटर आहे. आजीकडे शॉल पण आहे, एक स्वेटर पण आहे. आणि ह्या दिदी 15 वर्ष झाले मी शाळा घेतली होती. ड्युटीला जात होता कारखान्यात. तेव्हा उघडा जातो रातचा इरतचा म्हणून. तर ती शाल माझ्याजवळ अजूनही. किती वर्ष झाली तिला? कारखान्यावर जात होता. 15 नाही, म्हणजे जास्त झाले असं. आजी 20 वर्ष झाले असं. हा काय काय आणू? कशाची बशीन? मशीन कपडे शिवत्या काय? येईन का त्यांना कपडे शिवता? येईल त्यांना? माकडाला बसून देते मिशनीवर. उठून घेते बसून देते. तू शिक ना मग. आजीला नाही येत ना. आजी आता म्हाताऱ्या झाल्या. पाय वाकडे झाले जायचे. हा, त्यांना काठी आणू का? काठी आणू का? बर. तू त्यांना चालू लागशील का? कसं धरशील? नंतर पडल्या तर मग? पडल्या तर नाही पडू देत. गमने आत्या कोणी पाडलं होतं त्यांना? छाया काकू ना. काय करतो रे? कोणाला? आजीच्या हातावर? कुठं चालल्या मेहंदी काढून दोघी जणी? पुण्याला चालल्या. कोणाकड? मोठ्या पप्पाकड. कशाला रे? हाव का? मग तिथंच राहशील का तुम्ही दोघी? हा, शाळेत जाशील का तिथं? अच्छा. आजीला पण नेती का सोबत तुला सांभाळायला का? बर. आजी जायचं का तुम्हाला पण ती सोबत? हा जायचं आम्हाला दोघीला. हाव का? जा मग. कधी चालल्या? उद्या चालल्या. मग गाडीत बसून देऊ का तुम्हाला? बसमध्ये जासाल का? बर. मग तिकडेच राहशील का तू? मोठे पप्पा तर आजीच्या आवडतीचा वडापाव. आणि हे बघा आजीला पाणी आणून दे. आता काय करू. नको पाजू तू, ते पितात ना. वडापाव आण आजीला. वडापाव आण. वडापाव आण. इथं ठेव ना, इथं ठेव ना. आजीला डबल वडापाव खायचा ना, त्यावेळेस पिताना द्या आजी. हा हा, भजन म्हण ना. भजन म्हणणार तुला येतं ना? ए झाले का? बघा द्या आई आजीला पहिले. कसा झाला ते सांगा. खाऊन छान झाला. हा? भजे टाकले का? थांब आजीला खाऊ दे आधी. शेंबूड नाही तिला? ते तसं नसते खा. हा तसंच त्यांना. अगं नको ग आजीला परेशान करू. खाऊ दे ना त्यांना. मग तू दुसरा आण ना तुला. दुसरा आण ना तुला. आजी सोबत खायचं का तुला? आजीला नाही प्यायचं पाणी. पिलं ना आजी ना. आजी कशी चव? मस्त आहे. आवडला? तर चला आजीला आवडलेला आहे. तुला खायचं आहे का? चला. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. तर भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आजीच्या आवडतीचा वडापाव तयार झालेला आहे.